भारतासह जगभरात अनेक दिवसांपासून जेफ्री एपिस्टन नावाची चर्चा होत आहे. 2019 मध्ये मृत्यू झालेल्या एपिस्टनकडील फोटो, ईमेल आणि कागदपत्रांमुळे जगातील उद्योजक, राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्या आयुष्यात मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष अमेरिकेतील 19 डिसेंबरकडे लागले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयातील माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. शिवाय मराठी पंतप्रधान होईल असेही सांगितल्यामुळे केंद्रात नक्की कोणता भूकंप होणार याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यामुळे भारतात या विषयाला तोंड फुटले. तोपर्यंत भारतीयांना एपिस्टन सेक्स स्कॅन्डल विषयी फारशी माहिती नव्हती. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे. आपण पाहत आहात माय महानगर लाईव्ह. गेल्या महिन्यात म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपिस्टन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टवर स्वाक्षरी केली. या आदेशात त्यांनी न्याय विभागाला एपिस्टन आणि घेसलेन मॅक्सवेल या प्रकरणांशी संबंधित फाईल 19 डिसेंबर पर्यंत सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. एपिस्टन हा अल्पवयीन सेक्स स्कॅन्डलचा मोहरक्या असल्यामुळे आणि त्याच्याकडे या संदर्भातील हजारो फोटो, ईमेल, कागदपत्र असल्यामुळे या सेक्स स्कॅन्डलमधून कोणाची नावे समोर येणार, कोणाकोणाच्या चेहऱ्यावरचे सभ्यतेचे नकाब उतरणार आहे याच्याकडे लक्ष आहे आणि याची भारतीयांना उत्कंठा लागली आहे. आता प्रश्न पडला आहे की जेफ्री एपिस्टन कोण आहे? तर जेफ्री एपिस्टन हा अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील मोठा गुन्हेगार आहे. एक गुप्तहेर संघटनेच्या मदतीने मोठा झालेला आणि नंतर फायनान्स कंपनीत आर्थिक सबळ झालेला एपिस्टनने नंतर प्रचंड संपत्ती मिळवली. अमेरिकेसह अनेक देशात त्याची मालमत्ता आहे. त्याने एक बेट देखील विकत घेतलाय. जगातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासोबत त्याची घनिष्ठ मैत्री होती. या लोकांना तो अल्पवयीन मुली पुरवायचा आणि त्यांचे फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे असे प्रताप करून नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा करायचा. त्याचे हे अल्पवयीन मुलींचे सेक्स स्कॅन्डल इतक्या उच्च स्तरावर होते की आम आदमीचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. किंबहुना असं काही चालतं याची लोकांना माहिती नसायची. एपिस्टन अनेक वर्ष साथीदार राहिलेली घेसलेन मॅक्सवेल हिलाही 2021 मध्ये अल्पवयीन लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात साथ दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. तिला न्यायालयात नेल्यानंतर कोर्टाने 20 वर्षाची कैदीची शिक्षा सुनावली. मॅक्सवेल सध्या 20 वर्षाची शिक्षा भोगत आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष हे काळे धंदे केल्यानंतर 2005 मध्ये एपिस्टनवर पहिल्यांदा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर 2008 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तो दोषी ठरला. त्याला 13 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून तो तुरुंगाबाहेर आला तरीही त्याने काळे धंदे सुरूच ठेवले. त्यानंतर 2019 मध्ये एपिस्टनला पुन्हा अल्पवयीन मुलीच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली. पण खटला सुरू होण्यापूर्वी न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. खरं तर तो हाय प्रोफाईल कैदी होता. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोठे सुरक्षा व्यवस्था होती. तरीही त्याने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. असं असेल तर त्याला तुरुंगात आत्महत्येसाठी रशी कुठून मिळाली हा प्रश्न आहे. त्याच्या तुरुंगातील मृत्यूचे गूढ अजूनही उकळलेले नाही. मात्र त्याच्याकडे खूप माहिती होती एवढं मात्र नक्की. त्यामुळे त्याच्या तोंड उघडण्यामुळे अनेकांची राजकीय, उद्योग क्षेत्रातील तसेच कला क्षेत्रातील कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकत होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेफ्री एपिस्टनची सर्व कागदपत्रे, ईमेल आणि त्याच्याकडील फोटो सार्वजनिक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना हा आश्वासनाचा विसर पडला. अखेर त्यांच्यावर डेमोक्रेटिक पक्षाकडून वारंवार दबाव येऊ लागल्याने त्यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी एपिस्टन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टवर स्वाक्षरी केली. यात एपिस्टनचे कारनामे उघड करण्यासाठी 19 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली. त्याप्रमाणे अमेरिकेप्रमाणे 18 डिसेंबर रोजी अमेरिकन हाऊस डेमोक्रेट्सनी जेफ्री एपिस्टनच्या 23,000 पानांच्या नवीन फाईल्स आणि 68 फोटो सार्वजनिक करून खळबळ उडवून दिली आहे. या छायाचित्रांमध्ये माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, चित्रपट निर्माते वुडी ॲलन यांच्यासह गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञान नोम चॉम्स्की,
ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन आणि खुद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आदींची नावे समोर आली आहेत. एपिस्टनच्या कागदपत्रांमधून ट्रम्प आणि माजी राजकुमार अँड्र्यू माउंटबेटन विंडसर यांच्यासारखे जगातील प्रभावशाली मित्र असलेल्या एपिस्टनने कायद्याच्या कचाट्यातून अनेक वर्ष स्वतःला कसे वाचवले हेही उघड होऊ शकतं. रिपब्लिकन नेतृत्वाखाली समितीने आतापर्यंत एपिस्टनच्या निवासस्थानातून हजारो कागदपत्रे, ईमेल आणि 95,000हून अधिक फोटो जप्त केले आहेत. प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये अश्लील असे काही नाही किंवा यातून कुठलाही आरोप करता येत नाही. त्यामुळे ट्रम्प यांना लक्ष्य करण्यासाठी डेमोक्रॅटिक्सने फक्त निवडक फोटो प्रसिद्ध केले असा आरोप रिपब्लिकनने केला आहे. रिपब्लिकन म्हणतात ट्रम्प यांनी चूक केली असा एकही कागदपत्रांमध्ये पुरावा नाही आणि फोटोमध्येही दिसणे म्हणजे गुन्हा नाही असाही युक्तिवाद त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे याआधी जाहीर केलेल्या फोटोमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आहेत. जसजसं या नवीन फाईल्स उघडतील तसे आणखी मोठे नावे उघड होतील. आता यातून भारतीय राजकीय भूकंप होणार का असाही प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये काही भारतीय मंत्री, खासदार आणि माजी मंत्र्यांची नावे उघड होऊ शकतात असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तर दिल्लीत राजकीय भूकंप होईल आणि मराठी पंतप्रधान होऊ शकतो असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यातून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आहे. अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह नक्की पहा.